ही आपल्या वावरातली विहीर अशी काय आणि आपल्या विहिरीत असं काय सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्याला फॉलो करून. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज रविवार होता. तुम्हाला काय सांगू, एवढा लेट उठलो की आईन बाबा म्हणाल काय ढोरासारखी झप घेऊन राहिला. उठलो बी 9 वाजेले. पहिलेच आपण लेट उठलो, म्हटलं आता जर मोबाईल पाहिला तर बाबा आपल्याला मारते. पहिले मग चुपचाप मध्ये दात घासून घेतले. दात घासणं झाले मग काय दूध पेलं. तुम्ही म्हणसान मी दूध पितो, पण असं काही नाही. हा नवसाचा दिवा असते. दूध पिणं झालं मग सशाला लाड केला. तुम्ही म्हणत असाल हा जंगली ससा कसा काय पकडला, पण हा विहिरीत पडेल होता म्हणून आपण काढला होता तो विहिरीत. पहा किती छान आहे. सशाला म्हटलं तू आराम कर, आता मी आंघोळ करायला चाललो. मग आंघोळ वगैरे केली. मग रेडी झालो. आईले म्हटलं मला भूक लागली. मग आईने नाश्ता करून दिला चिवडा. आणि तो चिवडा खायचा विषय असा झालता की बाबा नाही कुठे चालले होते. बाबा म्हणत मी जे कांद्यावर पाणी लावायला ते पाहून येतो. आपण चाललो गेलो वावरात. आणि वावर आपला काही दूर नाही आहे, घराजवळचा आहे वावर. जिकडे पाणी लावलं होतं तिकडे चेक केलं आणि मग चाललं गेलं आपण विहिरीवर. आणि आपल्या शेतातल्या विहिरीचा विषय असा आहे की जवळजवळ 2 विहीर आहे. हा आहे जुन्या लोकांचा दिमाग. या विहिरीचा विषय असा आहे की डायरेक्ट अंदर भोक्स पाडायला दोन्ही विहिरीत सेम पाणी राहते. यालाच तर म्हणतात जुन्या लोकांची कला. अशी विहीर आहे का कोणाच्या शेतात कमेंट करा. विहिरी जोडून निघलो आणि बाबा म्हणत दुसऱ्या पट्टीवर लावजो पाणी. मग ते पाणी चेंज केलं आणि चाललं गेलो घरी आलो. आपल्याला चांगला नव्हतं लागत. मग काय एक झप घेऊन घेतली. आणि आज आपल्याला दिवसा झोपायचा मौका भेटला, कारण आपले बाबा नाही घरी नव्हते. झोपेत पार्सलवाल्याचा फोन आला, म्हणे तुमचा बूट आला. आणि हा बूट आपला आहे पण दुसराच कोणी घालू राहिला. तेवढ्यात मंत्री साहेबांचं आगमन झालं. आणि मंत्री साहेब काय पाहू राहिले काय माहिती. मंत्री साहेबांचं आगमन झालं आणि मग मंत्री साहेब बोलायला चालू झाले. मग घरी आलो. घरी बूट घालून पाहिला. बूट घालून नाही पाहत तर आई बाबा घरी आले आणि आपलं हिसकणं चालू झालं. ते हिसकलं तर खरी, पण आपल्याला खायची वस्तू सापडली. आजच्यासाठी एवढंच. परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून टाका आपल्याला.